नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. मित्रांनो, भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा जो कालखंड आहे तो ढोबळमानाने 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत इतका मानला जातो. मग या संपूर्ण कालावधीत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांवरील जो इतिहास आहे या इतिहासांचे प्रश्न आपण आज घेऊन आलेलो आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर सिंधुदुर्ग किल्ला असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणजवळील जो जलदुर्ग बांधलेला आहे, जलदुर्ग म्हणजेच काय, जो पाण्यात जो किल्ला बांधतात त्याला जलदुर्ग असे म्हटले जाते. तर हा जो जलदुर्ग आहे हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. इथे दिलेले बाकीचे जे पण किल्ले आहेत ते सगळे पाण्यातीलच किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर राजगड असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून जे स्वराज्य निर्माण केले होते या स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड होती. राजगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरंबदेव किल्ला असे होते. प्रश्न क्रमांक 3, बाबर हा मध्य आशियातील सध्याच्या डॅश डॅशमध्ये असलेल्या फरगना राज्याचा राजा होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर उझबेकिस्तान असं आहे. मध्य आशियातील सध्याचा जो उझबेकिस्तान देश आहे या देशातील हा फरगना नावाचा प्रदेश त्यावेळेस होता. आणि या प्रदेशातून बाबर हा जो आहे भारतात त्याने त्या ठिकाणावरून प्रवेश केलेला होता आणि भारताच्या उत्तरेला असलेल्या इब्राहिम लोदीचा त्याने पराभव करून त्यांचे मुघल साम्राज्य प्रस्थापित केले. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी गोंडवनची राणी कोणती आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर राणी दुर्गावती असं आहे. त्यावेळेसचा गोंडवनचा प्रदेश म्हणजे आत्ताचा जो विदर्भ आहे त्या विदर्भाचा पूर्व भाग, त्यानंतर विदर्भाच्या वरती जो मध्य प्रदेशाचा काही उत्तरेचा भाग आहे तो, त्याचबरोबर छत्तीसगडचा पश्चिमेचा भाग आणि आंध्र प्रदेशाचा उत्तरेचा भाग असा मिळून तो गोंडवनचा प्रदेश त्यावेळेस अस्तित्वात होता. आणि त्या गोंडवनची जी राणी आहे ती आहे राणी दुर्गावती. प्रश्न क्रमांक 5, भक्ती चळवळीतील विख्यात संत डॅश डॅश यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजे यांना महत्त्व दिले नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर संत कबीर असं आहे. संत कबीरांनी ही जी तीर्थक्षेत्रे आहेत, व्रते आणि मूर्तिपूजा ज्या आहेत यांना महत्त्व दिले नाही. संत कबीरांनी सत्यालाच ईश्वर मानले होते आणि सर्व मानव एक आहे अशी त्यांची शिकवण होती. प्रश्न क्रमांक 6, 13व्या शतकात डॅश डॅश यांनी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर चक्रधर स्वामी असं आहे. चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला. आणि चक्रधर स्वामी हे जे आहेत हे श्री गोविंद प्रभू यांचे शिष्य होते. प्रश्न क्रमांक 7, शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात अनेक गावांच्या मिळून तयार होणाऱ्या विभागाला डॅश डॅश म्हणत. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर परगणा असे आहे. शिवपूर्वकालीन जो महाराष्ट्र होता या महाराष्ट्रात जी गावे होती या अनेक गावे मिळून त्या विभागाला परगणा असे म्हटले जात होते. येथे दिलेले जे मौजा आहे, मौजा म्हणजेच काय, गावांना मौजा असे म्हटले जात होते. आणि हे अनेक मौजा एकत्र येऊन परगणा तयार होत होते. आणि या परगण्याचे जे मेन ठिकाण होते त्याला कसबा असे म्हणत होते. प्रश्न क्रमांक 8, वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत डॅश डॅश यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर संत नामदेव असं आहे. संत नामदेवांनी जे पदे लिहिलेली आहेत, ही जी पदे आहेत ही जे शिखांचा धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात तुम्हाला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 9, संभाजी महाराज कोठे असताना त्यांना मुकर्रब खान याने छापा घालून पकडले. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर संगमेश्वर असं आहे. 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरावरून रायगडला जायला निघाले. त्यावेळेस मुकर्रब खान याने त्यांना पकडले. प्रश्न क्रमांक 10, मराठेशाहीच्या कालखंडामध्ये व्यवहारात कोणत्या लिपीचा वापर केला जाई. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर मोडी लिपी असं आहे. मराठेशाहीच्या कालखंडामध्ये व्यवहारात जी लिपी वापरली जात होती ती मोडी लिपी वापरली जात होती. प्रश्न क्रमांक 11, पेशवे काळात खालीलपैकी कोणते मंदिर उभारण्यात आले. खाली 4 मंदिरे दिलेली आहेत आणि या 4 मंदिरांपैकी नाशिकचे काळाराम मंदिर जे आहे ते पेशवे काळात उभारण्यात आलेले आहे. इसवी सन 1782 मध्ये या मंदिराची स्थापना किंवा ते उभारण्यात आले.
प्रश्न क्रमांक 12. अहिल्याबाई होळकर यांच्या हातात कोणत्या विभागाच्या कारभाराची सूत्रे होती? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर इंदौर असे आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या हातात इंदोर या राज्याच्या विभागाची सूत्रे होती. त्या काळचे मुख्य सरदार मल्हारराव होळकर यांच्या अहिल्याबाई होळकर या सून होत्या. प्रश्न क्रमांक 13. डॅश डॅश या पितापुत्रांनी प्रबळ आरमाराच्या जोरावर पोर्तुगीज, इंग्रज व सिद्धी या सत्तांपासून राज्याच्या किनारपट्टीचे रक्षण केले. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कान्होजी व तुळाजी आंग्रे. शिवरायांच्या काळात त्यांनी कोकण किनारपट्टीवरती आरमाराचा विकास केला होता, जेणेकरून हे जे इंग्रज किंवा पोर्तुगीज ह्या लोकांचे त्या ठिकाणी आगमन होऊ नये आणि त्यांच्यापासून आपल्या प्रदेशाला जो आहे धोका होऊ नये. आणि यामध्ये या कान्होजी व तुळाजी आंग्रे यांनी महत्त्वाचं त्या ठिकाणी कार्य केलं होतं. प्रश्न क्रमांक 14. इसवी सन 1760मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव कोणी केला? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सदाशिवराव भाऊ पेशवा. सदाशिवराव भाऊ पेशवा या पेशव्याने इसवी सन 1760मध्ये लातूर जिल्ह्यातील जे उदगीर ठिकाण आहे या ठिकाणी या निजामाचा पराभव केला होता. आणि हा प्रश्न जो आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यापूर्वी हा तलाठी भरतीला येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाच्या काळात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा उदय झाला? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर यादव असं आहे. यादवांच्या काळात महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे या प्रदेशात वारकरी संप्रदायाचा उदय झाला. म्हणजेच एकंदरीत 13व्या शतकात जो आहे वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रात उदय तुम्हाला बघायला मिळेल. प्रश्न क्रमांक 16. 11व्या शतकानंतर भारताच्या वायव्येकडून आक्रमणे होऊन तेथे सुलतानशाही स्थापन झाली. त्यातील शेवटचा सुलतान कोण होता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर इब्राहिम लोधी असं आहे. 11व्या शतकानंतर भारताच्या वायव्येकडून म्हणजेच मुख्यतः अफगाणिस्तान आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांमधून भारताच्या प्रदेशात आक्रमणे व्हायला सुरुवात झाली होती. जो पहिला सुलतान होता आक्रमण करणारा तो होता मोहम्मद घोरी. सुलतानशाही अनेक वर्ष त्या ठिकाणी 15व्या शतकापर्यंत भारतात चालू राहिली आणि त्यानंतर इब्राहिम लोधी हा सुलतानशाहीतील शेवटचा सुलतान ठरला. प्रश्न क्रमांक 17. इसवी सन 1336मध्ये हरिहर या राजाने स्थापन केलेल्या विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर हम्पी असं आहे. इसवी सन 1336मध्ये हरिहर या राजाने स्थापन केलेल्या विजयनगर या राज्याची राजधानी हम्पी होती, जी आत्ता सध्याच्या कर्नाटक या राज्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 18. अमुक्त माल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं योग्य उत्तर कृष्णदेवराय असं आहे. कृष्णदेवराय यांनी अमुक्त माल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर अकबर व हेमू असं आहे. पानिपतची दुसरी लढाई ही अकबर व हेमू यांच्यामध्ये झाली होती, ज्या ठिकाणी अकबर याचा विजय झाला होता. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती तर ती बाबर व इब्राहिम लोधी यांच्यात 1526मध्ये झाली होती. आणि त्यावेळेस इब्राहिम लोधीचा पराभव करून बाबराने त्या ठिकाणी मुघल सत्ता संस्था स्थापन केली होती. आणि तिसरी लढाई ही अहमदशाह अब्दाली व मराठे यांच्यात तिसरी लढाई झाली होती. प्रश्न क्रमांक 20. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे निधन कोठे झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर नांदेड असं आहे. महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी शिखांचे हे जे 10वे गुरु आहेत गुरु गोविंद सिंग यांचे निधन झाले. गुरु गोविंद सिंगांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी खालसा दल या दलाची स्थापना त्यावेळेस केली होती. प्रश्न क्रमांक 21. हिंदी साहित्यातील सूरसागर हे काव्य कोणी लिहिले? या प्रश्नाचे योग्य उत्तर महाकवी सूरदास असे आहे. सूरदासांनी हिंदी साहित्यातील जे सूरसागर काव्य आहे हे त्यावेळेस लिहिले होते. प्रश्न क्रमांक 22. कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार कोणी केला? महात्मा बसवेश्वर असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार हा जो आहे महात्मा बसवेश्वर यांनी केला. प्रश्न क्रमांक 23. भक्ती चळवळीत निर्माण झालेला सुफी हा डॅश डॅशमधील एक पंथ होय. तर या 4 धर्मांपैकी इस्लाम धर्मामधील सुफी हा जो आहे हा एक पंथ होता. 13व्या शतकाच्या आसपास भारताचा हा जो संपूर्ण प्रदेश आहे या संपूर्ण प्रदेशात अनेक ठिकाणी या भक्ती चळवळी रुजू लागल्या आणि अनेक धर्मांमधून जे आहे वेगवेगळे संत
जे आहेत ते निर्माण झाले. तसेच इस्लाम धर्मातून देखील हा जो ही जी परंपरा निर्माण झाली त्याला सुफी परंपरा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील डॅश डॅश येथे एक पेठ वसवली गेली, तिला जिजापूर असे म्हणतात. तर कोणत्या ठिकाणी ही पेठ वसवली गेलेली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पाषाण असं आहे. पाषाण या ठिकाणी जी आहे जिजाबाईंच्या नावाने ही पेठ वसवली गेली होती आणि तिला जिजापूर असे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या नावावरून खेड शिवापूर या ठिकाणी शिवापूर ही जी पेठ आहे ही वसवली गेली होती. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे. संभाजी महाराजांनी इसवी सन 1683 मध्ये गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध लढविलेल्या मोहिमेत पराक्रमाची शर्त करणारा खालीलपैकी कोण आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर येसाजी कंक असं आहे. संभाजी महाराजांनी 1683 मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध जो लढा पुकारला होता त्यामध्ये येसाजी कंक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारे आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे सर्व 25 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.